Hello students, in this video we are going to solve the remaining examples in practice set 1.5. In the previous video we already solved the first 4 examples given in practice set 1.5. So the next example is the two types of boxes are to be placed in a truck having capacity of 10 tons when 150 boxes of type A are and the 100 boxes of type B are loaded in the truck. It weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. First we read the example carefully. आपल्याला सुरुवातीला एक्झाम्पल अतिशय काळजीपूर्वक समजपूर्वक वाचलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या कंडिशन्स समजतील आणि त्या कंडिशन्सनुसार आपल्याला इक्वेशन्स हे फ्रेम करता येतील. इथे ज्या फाइंड करायच्या क्वांटिटीज आहेत त्या कुठल्या आहेत तर वी हॅव टू फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. दोन टाइपचे बॉक्स दिले तिथं, टाइप A and type B. So we consider the variables for these two quantities. Let the weight of a box of type A be x kilogram and the weight of a box of type B be y kg. Here the capacity of truck is given in tons. So first we know what is meant by ton. Ton is the unit of weight. Weight चे हे युनिट आहे जे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो. Here 1 ton or metric ton equals to 1000 kilogram. By the first condition, the first condition मध्ये काय दिले पहा, when 150 boxes of type A. टाइप A चे किती बॉक्स आहेत 150 बॉक्स आहेत, ज्याचं प्रत्येकाचं वजन आपण किती लेट केले कन्सिडर केले तर x किलोग्राम कन्सिडर केले. दॅट्स वाय बाय द फर्स्ट कंडिशन by the first condition the weight of 150 boxes of type A is 150 into x because the weight of each box is x kilogram consider केलेलं आपण. and the 100 boxes of type B, या टाइप B च्या 100 बॉक्सचं वेट हे 100 into y because the weight of each box here we consider it is y kilogram are loaded in the truck and it weighs, याचं टोटल वजन किती होत आहे 10 टन्स होत आहे. दॅट्स वाय 150x plus 100y equals to 10 tons means 10,000 kilogram. This is the first equation. Now we can simplify this by dividing each term by the common factor. आता common factor इथं 10 आपल्याला डिवाइड करता येईल 10 किंवा त्याच्याही पुढचं आपल्याला हे 150 आहे, हे 100 आहे आणि हे 10,000 आहे. या प्रत्येकाला 50 आपल्याला डिवाइड करता येतं. 50 याला भाग जातो. आता 50 मधला 0 0 0 0 1 0 नंतर 5 आपण डिवाइड केलं 5 3 जा 15 हे 3x प्लस याला 15 डिवाइड केलं 2y इक्वल्स टू 5 2 जा 10 और 15 2 जा 100 हे 00. दिस इज इक्वेशन फर्स्ट. काय केलं आपण याच्यामध्ये डिवाइडिंग ईच टर्म dividing each term by 50. जर एकदम 15 नाही डिवाइड करता आलं आपल्याला तर अगोदर 10 नंतर 5 किंवा अगोदर 5 नंतर 10 कसंही सिम्प्लिफाय केलं तरी चालेल. नाव बाय द सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन आहे when 260 boxes of type A are loaded in the truck,
it can still accommodate 40 boxes of type B. म्हणजे टाईप ए चे 260 बॉक्स लोड करून सुद्धा इथे 40 बॉक्स टाईप बी चे बसतील एवढी जागा शिल्लक राहते. अँड सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, जेणेकरून ती ट्रक फुल्ली लोड होते. फुल्ली लोड कारण त्याची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन्स आहे. मग फुल्ली लोड करण्यासाठी त्याचं वजन 10 टन व्हायला पाहिजे. म्हणजेच टाईप ए चे 260 बॉक्स आणि टाईप बी चे 40 बॉक्स यात दोन्ही मिळून वजन जे होते ते 10 टन्स होते. दॅट्स वाय द इक्वेशन बिकम्स हिअर 260 बॉक्सेस ऑफ ए, therefore 260 x plus 40 boxes of type B, therefore the weight of the 40 boxes of type B is 40 y equals to 10,000. 10,000 याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. याला 10 ने डिवाइड करू. therefore 10 याला डिवाइड केला 260 ला, 26x plus 10 4 जा 40 equals to 10 1 जा 10, 1000. This is equation second. Dividing each term by 10. हेच आपण इथेही लिहू शकतो इक्वेशनच्या वर. Now we have to solve these two equations for getting the values of the variables x and y. The equation first is 3x plus 2y equals to 200 and equation second is 26x plus 4y equals to 1000. Here we solve these equations by इलिमिनेशन मेथड, इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट. आता कोएफिशियंट इक्वेट करण्यासाठी आपण एक्स किंवा वाय या दोन्हीपैकी एका व्हेरिएबलची निवड करतो. इथं वायचे व्हेरिएबल्स जे आहेत ते 2 आणि 4 आहेत. त्यामुळं वायचे कोएफिशियंट इक्वेट करणं आपल्याला सोपं आहे. बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 वी कॅन इझिली इक्वेट द कोएफिशियंट ऑफ वाय. सो मल्टिप्लाइंग equation first by 2 we get what we get, 2 3s are 6x plus 2 2s are 4y equals to 2 2s are 4, that is 400. This is equation third. Here the coefficients of variables y in equation second and third are same and sign is also same. So to eliminate this variable y we have to subtract one equation from another. Then subtracting equation third from second, see second equation is 26x plus 4y equals to 1000 minus third equation is 6x plus 4y equals to 400. subtraction आहे म्हणजेच आपल्याला सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज करावं लागेल. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह झालं, हे प्लस आहे, मायनस, प्लस 4y मायनस 4y गेट कॅन्सल म्हणजे एलिमिनेट होईल. ते 26 मायनस 6 20x इक्वल्स टू 1000 मायनस 400 600 and therefore x equals to 600 upon 20 0 0 get cancelled, therefore x equals to 2 3 is 6 2 0 0. ही x ची व्हॅल्यू आली 30. Putting this value in equation, कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करायची, तर जे इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सगळ्यात सोपं वाटतंय त्या इक्वेशन मध्ये आपण ही पुट करू. या इक्वेशन थर्ड मध्ये आपण हिला पुट करू किंवा इक्वेशन फर्स्ट त्यापेक्षा सोपं आहे. हे 3x plus 2y equals to 200. त्यामुळे ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करूया. इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन आहे 3x म्हणजे 3 into 30 plus 2y equals to 200 and therefore 33 is 90 plus 2y equals to 200 and therefore 2y equals to 200 minus 90 and therefore 2y equals to 200 minus 90 110 and therefore y equals to 110 upon 2 and therefore y equals to 55. Here we got the values of both the variables x and y.
जे कशासाठी आपण घेतले होते हे व्हेरिएबल्स, तर वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए अँड टाइप बी. सो द आन्सर इज द वेट ऑफ box of type A is 30 kg and the weight of box of type B is 55 kg. This is the answer of our example. In this way, we can easily find the values or the weight of box type A and type B, which was asked in this example. Now, the next example is, here this is horse problem. The star is given in the textbook. Higher order thinking skill question. This one is here. Out of 900 kilometer, Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. The total distance is 1900. Bus travels with average speed. Here the average speed of bus is given, which is 60 km per hour, and the average speed of aeroplane is 700 km per hour, and it takes 5 hours to complete the journey. Time is given, total time required to complete the journey, and we have to find the distance traveled by Vishal by bus. आपल्याला या एक्झाम्पल मध्ये विशालने बसने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स फाइंड करायचा आहे. हियर we consider the variables for the quantities, the distance traveled by bus and the distance traveled by aeroplane. यापैकी आपल्याला फक्त बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स विशालनं ते फाइंड करायचे. हियर सो लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय bus be x kilometer and traveled by aeroplane be y kilometer by Vishal. Here the conditions are given. The first condition is out of 1900 kilometer Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. It means that the total distance covered by Vishal by bus and aeroplane is 1900. Here we consider the distance covered by bus is x kilometer and the distance covered by aeroplane be y kilometer. Therefore, by the first condition, आता इथे आपल्याला कंडिशन्स ओळखता आल्या पाहिजेत. By the first condition, the x plus y means sum of the distance traveled by bus and aeroplane is किती distance आहे total 1900 किलोमीटर आहे. This is the first equation, which is x plus y equals to 1900. Now in second condition, the average speed of bus and the average speed of aeroplane is given, and it is also given that the total time required to complete the journey. It means that the condition is given in the form of time. So first we know that what we know the relation between distance, time and speed, which is time equals to distance upon speed, and therefore time required to cover x kilometer distance by the speed of
60 kilometer per hour by bus is, here time equals to distance upon speed. Distance is x kilometer and speed is 60 kilometer. This is time, that's why it is hour. And time required to cover y kilometer distance by the speed 700 kilometer per hour by aeroplane is equals to y upon 700. This is also hour. Now by the second condition, टोटल टाइम किती आहे, तर टोटल टाइम आहे 5 hours. आपल्याला एक्झाम्पल मध्ये ते दिलेलं आहे. हियर इट टेक्स 5 hours टू कंप्लीट दी जर्नी. टोटल जर्नीसाठी त्याला 5 तास लागतात. त्यामुळे इक्वेशन होईल दिस टाइम रिक्वायर्ड टू कवर द डिस्टन्स x किलोमीटर बाय द स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर बाय बस, and this is the time required to cover y kilometer distance by aeroplane for the speed 700 km per hour, and the total time is 5 hours. It means that sum of these two, x upon 60 plus y upon 700 equals to 5 hours. This is the second equation. Here we can simplify this by multiplying each term by the LCM of 60 and 700, and the LCM of 60 and 700 is 2100. आता LCM पायकडे LCM काढून दाखवतो. Here to find the LCM of 60 and 700 आपण अशी मांडणी करतो. अगोदर कॉमन फॅक्टरनेला डिवाइड करू. 2 पासून स्टार्ट करू आपण. हे 2 3 जा 6, 2 0 0, 2 3 जा 6, 1 रिमेन, 2 5 जा 10, 2 0 0. पुन्हा याला 2 ने डिवाइड करता येईल. 2 15 जा 30, and 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 5 जा 10. पुन्हा 5 ने दोन्हीलाही डिवाइड करता येईल. 5 3 जा 15, 5 3 जा 15, 5 5 जा 25. आता या दोन्हीलाही सेम नंबरने डिवाइड करता येईल. असं कुठलाही फॅक्टर नाही, पण एकेकाला डिवाइड करून घेऊया. तर 5 ने डिवाइड करू. 5 7 जा 35, या 3 ला भाग जात नाही त्यामुळे 3 असाच आला खाली. देन 3 1 जा 3, 3 ने 7 ला भाग जात नाही. 7 जसं तसा घेतलेला आहे खालच्या स्टेपमध्ये, and 7 1 जा 7. and then product of all these factors is 2 2 जा 4, 4 5 जा 20, 25 जा 100, 100 3 जा 300, 300 7 जा 2100. So the LCM of 60 and 700 is 2100. Then multiplying each term by 2100. 2100च का, तर तो या दोन्हीचाही LCM आहे. आपल्याला या दोन्हीच्याही डिनॉमिनेटरला 1 आणायचं आहे. त्यासाठी आपण याला 2100 ने मल्टिप्लाय करतो. 2100 into x upon 60 plus 2100 into y upon 700 equals to 5. हा प्रोडक्ट करूया. 6 1 जा 6, 6 3 जा 18, 3 रिमेन, 6 5 जा 30. 0 0 0 0 get cancelled. 7 1 जा 7, 7 3 जा 21. Therefore the equation becomes 35x plus 3y equals to, याला पण आपल्याला 2100 न मल्टिप्लाय करावं लागेल. 5 0 0, 5 0 0, 5 1 जा 5, 5 2 जा 10. दिस इज इक्वेशन सेकंड. हे सिम्प्लिफाय करून सेकंड इक्वेशन आलेलं आहे. हियर वी गॉट these two equations, x plus y equals to 1900 and 35x plus 3y equals to 10,500. So to solve these equations by equating the coefficients, here we choose the
variable y, because in equation first the coefficient of y is 1 and in equation second the coefficient of y is 3. So multiplying each term of equation first by 3 we get, याला 3 ने मल्टिप्लाय केला आपण, 3 into x 3x 3y equals to 3 0 0 3 0 0 3 9 are 27, carry 2, 3 1 are 3 plus 2 5. This is equation third, or 19 3 is 57, 5700. Now here the coefficients of y in equation third and second, this is second equation, is 3, which is same, and sign is also same, which is positive. To eliminate this variable we have to subtract one equation from another. So subtracting equation third from second equation है 35x plus 3y equals to 10,500 minus third equation है 3x plus 3y equals to 5,700. सबट्रॅक्शन आहे, आपल्याला सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचे साइन चेंज करावे लागतील. हे प्लस 3 मायनस 3y गेट कॅन्सल और एलिमिनेट. 35x minus 3x equals to 32x equals to 0 minus 0 0 0 minus 0 0 15 minus 7 8, then 10 minus 6 it is 4, and therefore x equals to 4800 upon 32. 32 न 4800 ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. आणि टेबल येत असतील खूपच छान, जर टेबल येत नसतील तर आपल्याला 2 पासून डिवाइड करावं लागेल. त्यासाठी मिनिमम 30 पर्यंतचे टेबल आपल्याला रिमेंबर असले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत. तर जनरली इथं 32 आणि 48 आर इन द टेबल ऑफ 16, 16च्या टेबलमध्ये आहेत, 4च्या आहेत, 8च्या आहेत. आपण इथं 16चा टेबल आपल्याला येतोय त्यामुळे 16चा यूज करू. हे 16 2 जा 32 and 16 3 जा 4800. Then 2 1 are 2, 2 5 are 10 0. Therefore x equals to 150. The x value is 150. Putting this value in equation first, which is x plus y equals to 1900. याच्यामध्ये आपण ही पुट करूया व्हॅल्यू. Therefore 150 plus y equals to 1900, and therefore y equals to 1900 minus 150, and therefore y equals to 1750. Here the x and y are the distance traveled by bus and aeroplane. इथं फक्त आपल्याला बसनी ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स फाइंड करायचं होतं, म्हणजे फक्त x ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. म्हणजे हा जो पार्ट आहे तो इथं विचारलेला नाही, त्यामुळे इथं नाही सोडवला तरी चालेल. जर दोन्ही डिस्टन्स आपल्याला ट्रॅव्हल करा म्हणून विचारलं असतं तर हे दोन्ही डिस्टन्स आपल्याला फाइंड करावे लागले असते. मग आन्सर येईल द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस is 150 kilometer. This is the answer. The distance traveled by bus is 150 kilometer. फक्त बसनं ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स विचारलंय त्यामुळे आपण आन्सर मध्ये एवढंच लिहिलेलं आहे. Here we complete the practice set 1.5. Now आता आपल्याला जे पुस्तकामध्ये सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत, एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत, ते सुद्धा एक्झाम्पल ॲज कन्सर्निंग टू द एक्झाम व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तर त्यामध्ये 7 एक्झाम्पल्स आपल्याला एक टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करून दिलेले आहेत. त्यापैकी काही एक्झाम्पल्स
ज्याच्यामध्ये एक्झाम्पल 6 आणि 7 हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत, जे एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत. तसं तर प्रत्येक एक्झाम्पल हे एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंटच आहे, कारण आपण नेहमी 100 आउट ऑफ 100 मार्क्स घेण्याचा विचार करतो आणि 100 आउट ऑफ 100 मार्क्स ज्याला घ्यायचेत त्या प्रत्येकासाठी प्रत्येक चॅप्टरमधलं प्रत्येक एक्झाम्पल हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे जे 2 एक्झाम्पल्स आहेत थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स असल्यामुळं आपण हे एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द 6th एक्झाम्पल. अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम. हे 16 किलोमीटर अपस्ट्रीम and 24 kilometer downstream. Here we have to know the meaning of upstream and downstream. Upstream means प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि downstream means प्रवाहाच्या दिशेने. In 6 hours time is given. The same boat travels 36 kilometer upstream and 48 kilometer downstream in 13 hours. Here the 2 conditions are given. Up to here this is the first condition, and from this is the second condition. And find the speed of water current and speed of boat in still water. तर इथं आपल्याला या 2 क्वांटिटीज फाइंड करायच्यात. एक वॉटर करंटचा स्पीड म्हणजेच प्रवाहाचा स्पीड आणि स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, स्थिर पाण्यातला किंवा शांत पाण्यातला बोटीचा स्पीड हे आपल्याला फाइंड करायचे आहे. सो वी कन्सिडर these 2 quantities by using the variables. Let the speed of boat in still water be x speed असल्यामुळे किलोमीटर पर आवर. This is the unit of speed. And the speed of water current be y kilometer per hour. तर जनरली आपल्यापैकी प्रत्येकानं सायकल चालवण्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आता सायकल चालवत असताना ज्या दिशेनं आपण सायकल चालवत आहोत त्याच दिशेमध्ये जर वारा वाहत असेल तर आपल्या सायकलच्या वेगावर काय परिणाम होतो, तर तो सायकलचा वेग हा सहजासहजी वाढतो. आणि त्याच्या उलट परिस्थितीमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण ज्या दिशेनं सायकल चालवतोय त्याच्या विरुद्ध दिशेनं जर वाऱ्याचा प्रवाह असेल, तर सायकल समजा या दिशेमध्ये आपण चालवतोय आणि वाऱ्याचा प्रवाह या दिशेमध्ये विरुद्ध दिशेमध्ये असेल, तर त्यावेळेस आपल्याला ती सायकल चालवण्यासाठी त्याचा स्पीड वाढवण्यासाठी जास्त एफर्ट्स, जास्त प्रयत्न करावे लागतात, जास्त ताकद लावावी लागते. मग असं का होतं, तर ज्या वेळेस सायकल ज्या दिशेनं चालवतोय त्याच दिशेमध्ये जर वारा वाहत असेल तर त्यावेळेस सायकलच्या वेगामध्ये हा वाऱ्याचा वेग ॲड होत असतो. तर उलट परिस्थितीमध्ये सायकल ज्या दिशेनं आपण चालवतोय त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये वारा वाहत असेल तर अशा वेळेस हा वाऱ्याचा वेग सायकलच्या वेगामधून मायनस होतो. म्हणजे जो रिझल्टंट स्पीड आहे, जो अंतिम वेग आहे, तो वेग हा कमी होतो. आणि जेव्हा दोन्हीचीही दिशा एकच असेल त्यावेळेस रिझल्टंट स्पीड हा इन्क्रीज होतो. अगदी तसंच नदीच्या प्रवाहामध्ये जर प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे डाऊनस्ट्रीम आपण ट्रॅव्हल करत असू त्यावेळेस त्या बोटचा जो रिझल्टंट स्पीड आहे तो इन्क्रीज होतो, कारण त्या बोटच्या स्पीडमध्ये त्या वॉटर करंटचा स्पीड हा प्लस होत असतो. दॅट्स वाय किंवा देअरफॉर द स्पीड ऑफ द बोट towards upstream equals to upstream प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं x minus y kilometer per hour and the speed of
boat towards downstream इक्वल्स टू प्रवाहाच्या दिशेमध्ये x प्लस y किलोमीटर पर आवर. हा वॉटर करंटचा स्पीड आहे आणि हा स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, या दोन्हीची सम होते when boat travels towards the downstream. Now we know the relation between time, distance and speed. Here we know that the relation between time, distance and speed. Here the time required to travel this distance 60 km upstream and 16 km upstream and 24 km downstream is 6 hours. Means time is given. So time equals to distance upon speed, and therefore time required to cover or travel 16 kilometer upstream equals to distance किती आहे 16 किलोमीटर आहे. अपस्ट्रीमची स्पीड किती आहे तर x मायनस वाय आहे. 16 अपॉन x मायनस वाय हे टाइम आहे. टाइमचं युनिट दिलेलं आहे आवर. अँड टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम equals to 24 upon x plus y hours, because x plus y is the speed of the boat towards downstream. And by the first condition, हा टोटल टाइम किती दिलेला आहे तर 6 आवर दिलेला आहे. 16 upon x minus y plus 24 upon x plus y equals to 6. This is equation first. Now in second condition is here. The same boat travels 36 km upstream and 48 km downstream in 13 hours. This boat 36 km upstream आणि 48 km downstream ट्रॅव्हल करण्यासाठी 13 आवर्स घेते. ही सेकंड कंडिशन आहे. त्यामुळे सेकंड कंडिशनवरून आपण इथे इक्वेशन फ्रेम करू. बाय द सेकंड कंडिशन हियर टाइम रिक्वायर्ड टू कवर 36 किलोमीटर अपस्ट्रीम इज 36 अपॉन x minus y and 48 kilometer downstream. The time required to cover 48 kilometer downstream is 48 upon x plus y, and the total time required for this is 13. This is the second equation. Here we got these two equations which are reducible to linear equations in two variables. These are not the linear equation in two variable. In problems practice at 1.4 we already studied how to solve such type of examples. Here first we have to convert these examples into linear equations in two variables by making a proper change. तर प्रॉपर चेंज करून आपल्याला याला रिड्यूस करता येते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सो सबस्टिट्यूटिंग 1 upon x minus y equals to m and 1 upon x plus y equals to n in equation first and second we get काय मिळेल आपल्याला हे 16 अपॉन x मायनस y आहे म्हणजे 16 इंटू 1 अपॉन x मायनस y आहे. हियर वी सबस्टिट्यूट m फॉर 1 अपॉन x मायनस y. सो इक्वेशन फर्स्ट बिकम्स 16m plus 24n equals to 6. This is equation third. And 36m plus 48n equals to 13. Suppose this is equation 4. Here we got these two linear equations in two variables. Here we can solve these two equations by any one of the methods. Here we use the elimination method by equating the coefficients.
Here the coefficient of variable n in equation 3rd is 24 and in equation 4 is 48. Here 48 is in the multiple of 24. So by multiplying equation 3rd by 2, we can easily equate the coefficient of n, and we can find the value of n. Then by putting the value of n in equation 3 or 4, we can easily find the value of m. अशा प्रकारे आपण m च्या आणि n च्या व्हॅल्यू फाइंड करू. Then resubstituting m equals to 1 upon x minus y and n equals to 1 upon x plus y, we got two another equations, easy equations, and then by solving these we can easily find out the values of x and y. आपण इथं अशा प्रकारे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करू शकू. हे एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये पुढे सोडवून पूर्णपणे दिलेलं आहे. अगोदर तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. जर लक्षात येत नसेल तरच टेक्स्टबुकमध्ये पहा आणि हे एक्झाम्पल कंप्लीट सोडवून पहा.